सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होळी, सर्व रंगांची एकत्र मिसळ म्हणजे होळी, पुरणपोळीचा आस्वाद म्हणजे होळी, थंडीला रामराम करण्याचा दिवस म्हणजे होळी, जीवनातील उत्साह म्हणजे होळी, अंधकारमय जीवनातील प्रकाश म्हणजे होळी, मनातील पापांचा नाश करण्याची संधी म्हणजे होळी. नमस्कार, आज मी तुम्हाला होळीची माहिती सांगणार आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. आजूबाजूच्या वृक्षांची पाने जीर्ण होऊन गळून पडत आहेत आणि ते स्वतःला नवीन हिरव्या पालव्यांनी सजवून घेत आहेत. म्हणजेच आपल्याला चाहूल लागते ती होळी या सणाची. होळी हा सण असाच आहे ज्यामध्ये जीर्ण जुने वाईट विचार टाकून द्यायचे आहेत आणि चांगले विचार ग्रहण करायचे आहेत. दरवर्षी होळी हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो. म्हणून होळीला होळी पौर्णिमा असेही म्हटले जाते. होळीला शिमगा, होलिका दहन, होलिका उत्सव असेही म्हटले जाते. होळी हा निसर्ग आणि प्रेमाचा सण देखील मानला जातो. काही पौराणिक कथेनुसार या दिवशी भक्त प्रल्हादाने देवाचा धावा करून स्वतःला आगीतून वाचवले होते व होलिका आगीत भस्म झाली होती. होळी पेटवताना 2 काड्या ठेवल्या जातात. एक काडी भक्त प्रल्हाद तर दुसरी काडी त्याची आत्या होलिकेसाठी मानली जाते. जिथे होळी पेटवतात तिथल्या ठिकाणाला होळीचा माळ असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने पुतना नावाच्या राक्षसीचा वध केला होता. काही धार्मिक ग्रंथ म्हणतात की होळी खेळण्याची सुरुवात राधा व कृष्ण यांनी केली. होळी हा सण 2 ते 3 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होळी पेटवतात. होळीभोवती बोंबा मारत गाणे म्हणत प्रदक्षिणा घालतात. पेटलेल्या होळीची पूजा करून तिला नारळ अर्पण केले जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवसाला धुलीवंदन किंवा धुळवड असे म्हणतात. या दिवशी एकमेकांना रंग लावतात. म्हणून होळी या सणाला रंगांचा सण असे देखील म्हणले जाते. शेतकरी वर्गात, आदिवासी जमातीत, कोकणातील कोळी बांधवात होळीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. वाईट सारे जळून जावे, चांगले ते उदय असावे. वाईट सारे जळून जावे, चांगले ते उदय असावे. दुष्ट प्रवृत्तीचा होवो नाश, सगळ्यांना लाभो सुख शांती आज. दुष्ट प्रवृत्तीचा होवो नाश, सगळ्यांना लाभो सुख शांती आज. होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.